दुर्दैव हे देखील आहे की या पूर्ण भांडवलात ते गैर मराठी लोक जिंकले आणि मराठी अस्मिता हरवून गेली. आपण येणाऱ्या पिढीला काय दाखवत आहोत याचं भान देखील राहू देत आणि आपली साधी बोळी मराठी माणसं मूर्ख बनतात सुद्धा. आज महाराष्ट्राचे कित्येक कलाकार डिप्रेशन नावाच्या मानसिक आजाराशी लढा देत आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आगळी वेगळी केशभूषा ठेवणारा व्यक्ती गरीब असतो हे समीकरण जनमनात रुजायला नकोय. अशी केशभूषा तासनतास टिकवून ठेवण्यासाठी जेवढी महागडी जेल लावली जातात तेवढी महाग पुस्तकही नसतात. मुळात दादा कोंडकेंना तुम्ही त्या वेशभूषेत कधी बघितलं होतं का की जे ते चित्रपटात घालायचे? SMS सिस्टीमला रुपयाचा भाव होता तोपर्यंत एखादा रियालिटी शो ऑडियन्सच्या वोटिंगच्या हिशोबाने चालायचा. डान्स व्यतिरिक्त स्पर्धकांच्या खाजगी जीवनासंदर्भात गोष्टी दाखवून जास्त TRP मिळवता येतो हा फंडा बाकी निर्मात्यांना खूप आवडला. प्रत्येक स्पर्धकाला एका खास लीगल अग्रीमेंटशी बांधून ठेवण्यात येतं. या गैर मराठी कंपनी अथवा ब्रँडला इतकं उचलून धरलं अक्षरशः डोक्यावर घेतलं. म्हणून निर्मात्यांना या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला की हिंदी भाषेतल्या शोचा TRP पडू नये म्हणून मराठी लोकांचं मनोरंजन हिसकावून घेतलं जातंय. इंस्टाग्राम वरून कमवलेल्या पैशाचा उपयोग करून 2-3 वर्षात हाच सूरज चव्हाण लिहिणं वाचणं शिकलाच असता की. म्हणूनच सूरज चव्हाणचा पुरेपूर वापर करण्यात आला. आताच मराठी भाषेतला बिग बॉस नावाचा पण रियालिटी शो आटोपला. एका गरीब मुलानं एवढी मोठी प्रगती केली ही चांगली गोष्ट आहे, पण प्रश्न असा आहे की आपण पुढच्या पिढीसाठी काय मेसेज देतोय? आपण गरिबीच्या व्याख्येत फेरबदल तर केला नाही ना? या 2 मुद्द्यांबरोबरच बिग बॉस नावाच्या गैर मराठी ब्रँडने महाराष्ट्राच्या जनतेला कसा धोका दिला, कशी धुळफेक केली त्यांच्या नजरेत, या सगळ्या गोष्टींचा आढावा आज घेणार आहोत. नमस्कार, मी नेत्रादी तुमच्या लाडक्या मराठीगिरी या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्राच्या प्रेक्षकांमध्ये मराठी भाषा आणि मराठी अस्मितेला घेऊन किती दबदबा असतो ही गोष्ट एक खास गफलत करून लपवण्यात आली. ही गफलत म्हणजे फसवेगिरी. ही गफलत म्हणजे मराठी माणसाच्या अस्मितेवर झालेला आघात. महाराष्ट्राच्या भोळ्या जनतेला आपली फसवेगिरी दिसायला नको आणि खऱ्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणूनच सूरज चव्हाणचा पुरेपूर वापर करण्यात आला. या विषयाच्या खोलात जाण्याआधी हे नमूद करते की त्या लोकांनी कुणालाही विनर करावं, श्रीमंताला करावं, गरीबाला करावं किंवा आणखीन कोणालाही करावं, काहीच हरकत नाही. पण आम्हाला या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे की काही लोक आपल्या मराठी लोकांना मूर्ख समजतात आणि आपली साधी बोळी मराठी माणसं मूर्ख बनतात सुद्धा. आता तुमच्या मनात प्रश्नचिन्ह तयार झालं असेल तर मित्रांनो, गफलत अशी झाली की एकट्या महाराष्ट्राच्या अभिमानी मराठी लोकांनी बिग बॉस या गैर मराठी कंपनी अथवा ब्रँडला इतकं उचलून धरलं अक्षरशः डोक्यावर घेतलं. पण मराठी लोकांची खरी एकता काय आहे हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी या शोला 100 दिवसावरून 70 दिवसांवर आणून सोडलं. लोकांना ही गोष्ट समजू नये म्हणून अभिजित विचुकले नावाच्या एका माजी स्पर्धकाला आत पाठवून त्यांच्या तोंडी हे वधवून घेतलं की स्पर्धकांच्या गैरवर्तनामुळे ही स्पर्धा 100 वरून 70 दिवसांवर आलेली आहे. आता तुम्ही विचार कराल ही गोष्ट आम्हाला कशी कळली? प्रत्यक्षात आपली गल्लत झाली आहे. हे माहिती झाल्यावर विचुकले घाबरून गेले आणि आपण मीडियासाठी बोलत आहोत हे समजून त्यांनी स्वतःसाठी बचावात्मक पवित्रा घेतला. दुसरीकडे सोशल मीडियावर तर सुद्धा स्पर्धकांच्या गैरवर्तनावरून लोक आक्षेप घेतच होते. म्हणून निर्मात्यांना या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला. दुर्दैव हे आहे की महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना सगळं समजतं पण हे नाही समजलं की हिंदी भाषेतल्या शोचा TRP पडू नये म्हणून मराठी लोकांचं मनोरंजन हिसकावून घेतलं जातंय. आता देखील बऱ्याच लोकांना वोटिंगच्या आधारावर रियालिटी शो चालतात असं वाटतंय. अजून किती वर्ष आपण अंधारात राहणार आहोत? आज मराठीगिरीच्या माध्यमातून तुम्हाला माहीत झालंच पाहिजे की जोपर्यंत SMS सिस्टीमला रुपयाचा भाव होता तोपर्यंत एखादा रियालिटी शो ऑडियन्सच्या वोटिंगच्या हिशोबाने चालायचा. हल्ली इंटरनेटच्या काळात चॅटिंग ऍप्स मोफत असल्यानं SMS सिस्टीम काळाच्या पडद्याआड गेली आणि महत्वाची गोष्ट ही सुद्धा होती की टेलिकॉम सेक्टरवाल्या कंपन्या रियालिटी शोला मोफत नंबर देऊन स्वतःचं प्रमोशन करून घ्यायचे. त्यात सुद्धा प्रत्येक वोटच्या मागे टेलिकॉम सेक्टर आणि रियालिटी शो चालवणाऱ्या चॅनलला कमिशन मिळायचं. परंतु नंतरच्या काळात हा कथित वोटिंग सिस्टम इंटरनेटच्या मांडीवर जाऊन बसला म्हणून यामार्फत होणारी वरची कमाई सुद्धा संपूर्ण बंद झाली. त्याचसोबत 2009 मध्ये आलेल्या डान्स इंडिया डान्स नावाच्या डान्सिंग रियालिटी शोने एक आगळा वेगळा प्रकार सुरू केला. डान्स व्यतिरिक्त स्पर्धकांच्या खाजगी जीवनासंदर्भात गोष्टी दाखवून जास्त TRP मिळवता येतो हा फंडा बाकी निर्मात्यांना खूप आवडला. पुढे त्यांनी देखील त्यांच्या कथित रियालिटी शो मध्ये फेरबदल करून इमोशनल ड्रामावर जास्त लक्ष दिले आणि TRP मिळवलं. आणि मित्रांनो, तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की TRPच्या आधारे रियालिटी शोला स्पॉन्सरशिप मिळते. अर्थातच जेवढी जास्त स्पॉन्सरशिप तेवढा जास्त पैसा जमा होतं. हाच पैसा मिळवण्यासाठी इंटरनेटच्या मांडीवर जाऊन बसलेल्या त्या वोटिंग सिस्टीमचा जीव घेण्यात आला. एका इंटरव्ह्यू मध्ये जावेद जाफरीनं मान्य केलं होतं की ते जेव्हा बुगी बुगी शो घेऊन आले होते
तेव्हा अख्खा शो नृत्यावर आधारित होता. पण आजकाल स्पर्धकांच्या खासगी जीवनावर जास्त प्रकाशझोत टाकण्यात येतो. फॉर्मूला बन गया है कि यार उसकी माँ की स्टोरी है, डांसर वीक है, अरे बट उसकी माँ की एक कहानी बहुत अच्छी है. आणि एकदा का कोणत्या स्पर्धकाचा मेलोड्रामा प्रेक्षकांना आवडू लागला की त्या स्पर्धकाला शेवटपर्यंत शर्यतीत ठेवण्यात येतं आणि यामध्येच वोटिंग नावाची खोटी गोष्ट दाखवून जनतेला मूर्खात काढण्यात येतं. मित्रांनो, काल परवाचीच गोष्ट आहे. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. या भाषेचा इतिहास किती जुना आहे हे आम्ही आमच्या मराठीगिरीवर दाखवून देणारच आहोत. तोपर्यंत आपल्या अस्मितेवर होणारा घात आपल्याला ओळखता यावा हाच या व्हिडिओचा उद्देश आहे. भलेही एखादा रियालिटी शो मराठी भाषेत येत असेल तरी याचा अर्थ असा मुळीच नसतो की तो शो मराठी लोकांचाच आहे. जवळजवळ 70% पैसा हा निर्मात्यांच्या तिजोरीत जातो. त्यांच्या निर्देशानं एखादा कथित रियालिटी शो चालत असतो. महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदीतल्या बिग बॉस शोचा TRP पडू नये म्हणून मराठीतला बिग बॉस बंद केला. या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणून सूरज चव्हाणला बिग बॉसची ट्रॉफी देण्यात आली. या अर्थी की लोक या विषयावर चर्चा करतील की एक गरीब व्यक्ती बिग बॉस जिंकून गेला. त्यांना हे देखील माहिती होतं की सर्वसामान्य दिसणाऱ्या व्यक्तीला विजेता घोषित केला तर निर्मात्याची चोरी लपली जाईल. दुर्दैव हे देखील आहे की या पूर्ण भांडवलात ते गैर मराठी लोक जिंकले आणि मराठी अस्मिता हरवून गेली. हे सांगणं महत्वाचं आहे की निर्मात्यानं सूरज चव्हाणनं मेकअप सुद्धा असाच ठेवला जेणेकरून 4 लोकांची नजर वळेल. आता तुम्हाला ही गोष्ट माहित नसेल की वर्षा उसगावकर यांना प्रत्येक एपिसोड मागे 35,000 रुपये मिळत होते. हे देखील माहित नसेल की फक्त वर्षा उसगावकर यांना नाही तर जवळजवळ प्रत्येक स्पर्धकाला एक ठराविक रक्कम मिळत होती. प्रत्येक स्पर्धकाला एका खास लीगल अग्रीमेंटशी बांधून ठेवण्यात येतं की जेणेकरून बाहेर पडल्यावर खऱ्या स्कीमचं सत्य बाहेर कळू नये. यासाठी त्यांना हा पैसा प्रति दिवसाच्या आधारावर मिळत असतो. दुसऱ्या बाजूने तो स्पर्धक PR साठी तो पैसा खर्च करतात. आता तुम्ही म्हणताय की सूरज चव्हाण हा गरीब माणूस आहे, पण त्याचे सोशल मीडिया अकाउंट्स कोण चालवत असणार? अर्थातच थर्ड पार्टी म्हणून PR टीम सूरज चव्हाणचे सगळे हँडलर्स बघत होती. असो, पण दादा कोंडकेंसारख्या नामवंत कलाकाराबरोबर सूरज चव्हाणची तुलना झाली. इकडेच महाराष्ट्राच्या कलात्मक संस्कृतीला आघात झाल्यासारखं वाटतं. मुळात दादा कोंडकेंना तुम्ही त्या वेशभूषेत कधी बघितलं होतं का की जे ते चित्रपटात घालायचे? अर्थातच तो मनोरंजनाचा एक भाग होता. आपला गरीब मराठी माणूस पुढे जातोय ही चांगलीच गोष्ट आहे, पण गरीब व्यक्तीला शोभणार नाही असा अवतार धारण करणारा सूरज चव्हाण खरंच कलाकार व्यक्ती वाटतो? आज महाराष्ट्राचे कित्येक कलाकार डिप्रेशन नावाच्या मानसिक आजाराशी लढा देत आहेत. परिश्रम करून सुद्धा कोणता चित्रपट अथवा सिरियल मिळत नाहीये. या सगळ्यात सूरज चव्हाण त्यांची जागा घेतो. ही गोष्ट कितपत योग्य आहे हे तुम्हीच कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा. सूरज चव्हाण विजयी होणार होता म्हणूनच फिनालेसाठी त्याचा व्यवस्थित मेकओव्हर करण्यात आला. आम्हाला माहिती आहे की बरेच लोक सूरज चव्हाणला घेऊन आम्हाला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतील. म्हणून परत एकदा सांगते की कोणीही काहीही जिंकू दे, पण फक्त टॅलेंटच्या जोरावर. आपण येणाऱ्या पिढीला काय दाखवत आहोत याचं भान देखील राहू देत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आगळी वेगळी केशभूषा ठेवणारा व्यक्ती गरीब असतो हे समीकरण जनमनात रुजायला नकोय. गंमत म्हणून सांगते, अशी केशभूषा तासनतास टिकवून ठेवण्यासाठी जेवढी महागडी जेल लावली जातात तेवढी महाग पुस्तकही नसतात. इंस्टाग्रामवरून कमवलेल्या पैशाचा उपयोग करून 2-3 वर्षात हाच सूरज चव्हाण लिहिणं वाचणं शिकलाच असता की? आमच्या मनात आलेल्या या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणार आहात का? आजच्या या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.